लाडकी बहीण योजनेवर राज्याचा अर्थखात्याचा आक्षेप। योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च येणार असून 7,80,000 कोटींच्या कर्जाचा हवाला देत नोंदवला आक्षेप। विधानसभा निवडणुकीत अपशकुन करण्यासाठी मनसेने 250 जागा लढवायचा निर्णय घेतला का? संजय राऊतांचा सवाल। तर 2019 साली शरद पवारांच्या मांडीवर जाऊन का बसलात? मनसेचा प्रतिहल्ला। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। मातोश्रीचे आदेश आल्यास शिरसाटांविरोधात लढण्याची खैरेंची तयारी। परभणीत अजित पवार गटाला धक्का। बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच। विधानसभा निवडणूक लढता येणार की नाही याबाबत हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाचा नकार। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी। जरांगेंच्या वक्तव्यानं चर्चा। तर 20 ऑगस्टला मोठी घोषणा करणार जरांगेंचं आव्हान। पंचगंगेच्या पुराचं पाणी कोल्हापूर शहरात। शाहूपुरीतील 50 घरांमध्ये पाणी। तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर। वारणा नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत। अमरावतीत मेळघाटाच्या जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात आढळल्या आळ्या। विद्यार्थ्यांना चॉकलेट न देण्याच्या सूचना। आळ्या सापडल्यामुळे पालकांचा संताप। मुंबईच्या वांद्र्यातल्या पाली हिलमध्ये 172 कोटींच्या फ्लॅटची विक्री। बिल्डर अजय अशर यांनी विकला 9,500 चौरस फुटांचा फ्लॅट। ॲप्को इन्फ्राटेक कंपनीनं खरेदी केला आलिशान फ्लॅट।